Hello, good evening, everyone. Am I audible, students? Yes. किती चारच मुलं तुम्ही आज प्रेझेंट आहात? ओके, ओके. येस, येस. बरं, मॅडम तुम्हाला आता सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि एकदा म्हणजे आता माझं लेक्चर पण सडन का ठेवलंय तर त्या ज्या मॅडम आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून तुमचं लेक्चर कंटिन्यू करण्याचा आमचा प्रयत्न आहे बघा. हे सगळ्यात महत्वाचं की एक टीचर नसेल तर तुम्हाला आज ब्रेक दिला नाही हे लक्षात घ्या पहिलं की तुम्हाला तुमच्या वेळेचा म्हणजे जो काही तुमचा 1 तास तुम्ही ठेवलेला आहे तो तुमचा आमच्याकडून कुठेही कधीही वेस्ट होणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो. कळतंय? आणि मॅडमने आता तुम्हाला बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन दिल्या तर त्याचे सगळे जे काही आहेत ना हे सिरियसली घ्या कारण का तुमचं अगदी इव्हन तुमचे डीपी वगैरे नाही ठेवायचे म्हटल्यानंतर नाही ठेवायचे कारण काही गोष्टी आहेत ते पाळायचेच असतात. तुम्ही गुगलवर असता त्याचा मिसयूज होऊ शकतो. कळतंय? त्यामुळे हे आपल्या क्लासपुरतं मर्यादित नाही ते तुम्ही ते काही इन्स्टावर वगैरे असता की नाही तर तिकडेही जास्त काही असं फोटोज वगैरे सेंड करायचे नाहीत. थोडंसं केअरफुली तुम्हाला काहीही माहिती नसतं. कळतंय? तर हे आता इथून थोडंसं काही तुम्हाला मिळतंय की नाही नॉलेज ते थोडंसं सिरियसली घ्यायचं आणि त्याप्रमाणे पुढे नंतर वागायचं आहे. हा चला आता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. तर आज आज तुमचं हे जे काही लेक्चर मी घेते हे असणार आहे तुमचं आता मी तुम्हाला इथे हेच दाखवते इंडेक्सच दाखवते. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यातलं आता तुमचे जे काही 8th स्टँडर्डला आहात तुम्ही त्यामुळे तुम्हाला अजून काही सायन्स 1 सायन्स 2 असं काही वेगळे नाहीये. त्यामुळे जसं 7वीत होतं तसंच तुमचं 8वीत पण आहे. टोटल 19 लेसन आहेत आणि त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो असे पार्ट आहेत. तर त्याच्यातला जो बायोचा पार्ट आहे तो मी घेणार आहे आणि का घेणार तेही मी तुम्हाला सांगते कारण मी जास्त टूल्स वगैरे यूज करत नाही बघा. मी फक्त तुम्हाला काय करते एक्सप्लेन करत असते. तर जेव्हा आम्ही बोर्डवर शिकवतो की नाही तेव्हा आम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री आम्ही मोस्ट ऑफ द पार्ट आम्ही बोर्ड म्हणजे ब्लॅकबोर्डचा यूज करतो कारण डायग्रॅम्स काढून त्याच किंवा रूल्स जे तुमचे लॉज वगैरे असतात हे आम्हाला असं ह्याच्याने शिकवायचं असतं म्हणजे डायग्रॅम्स वगैरे काढून तुम्हाला सगळं सांगायचं असतं. त्यामुळे त्याचा इफेक्ट खूप छान मिळतो आणि त्या दुसऱ्या मॅडम आहेत त्या तुम्हाला अगदी म्हणजे तुमचं ते टूल्स वगैरे आहेत ना ते सगळं यूज करून छानपैकी शिकवणार म्हणून मी फक्त तुमचं बायो घेणार आहे. मग आज जे लेक्चर घेते मी तुमचं ते तुमचे जो तुमचा 8th लेसन आहे की नाही पोल्युशन वाला त्याच्यावर घेते कारण पोल्युशन आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे पुन्हा तुमचे कशावर येत आहेत एन्व्हायरमेंट स्टडीवर येत आहेत. कळतंय? हा मग त्या एन्व्हायरमेंट स्टडी म्हणजे तुमचा बायोलॉजीशी रिलेटेड पार्ट आहे. त्यामुळे मी आज डायरेक्टली जम्प कुठे करते लेसन नंबर 8 पोल्युशन वर. क्लिअर सगळ्यांना? बाकीचे मधले लेसन आहेत ते तुमच्या त्या मॅडम कंटिन्यू करतील. कळलं सगळ्यांना? जेव्हा कधी रिव्हिजन नुसतं घ्यायची वेळ येईल तेव्हा मी तुमचं रिव्हिजन सगळ्या लेसनचं मला मिळालं तर मी घेऊन पण टाकेन कारण मी टीचर आहे त्यामुळे मला तुम्हाला जेवढं सांगता येईल जेवढं घेता येईल तेवढा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे. पण तुमचं परफेक्ट होण्याकडे आमचं जास्त कल आहे त्यामुळे आम्ही जर असं असे लेसन थोडेसे डिवाइड करून घेतले. आता थोडस आपला लेसन नंबर 8 पोल्युशन. तर पोल्युशन म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला पिक्चर्स दाखवलेत बघा. नेहमी लक्षात ठेवायचं मुलांनो जेव्हा एखादा लेसन तुम्ही शिकता की नाही तेव्हा त्याच्यामध्ये दिलेले पिक्चर्स आहेत ते पहिल्यांदा ऑब्झर्व करायचे. त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी तुम्हाला थिंक ओव्हर इट वगैरे सांगितलेलं असतं त्याच्यावर विचार करायचा म्हणजे तुम्हाला समजतं की पोल्युशन म्हणजे कशाशी रिलेटेड आहे आपल्या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. आता एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन किती टाईपचे आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुमचं जे काही नॉलेज आहे जे आपण लेट्स रिकॉल म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या आधी झालेल्या असतात. कळतंय? हा मग त्याच्याशीच रिलेटेड आम्ही आता पुन्हा डीपली तुमच्या ह्याच्यामध्ये शिकवणार आहोत. मग आता झालंय काय तर पहिल्यांदा तुम्हाला एक रिव्हर दाखवली बघा. त्या रिव्हरच्या शेजारी तुम्हाला एक अशी कंपनी दाखवलेली आहे.
तिकडे सेकंड पिक्चर मध्ये तुम्हाला एक असं व्हेइकल दाखवलेलं आहे आणि थर्ड पिक्चर मध्ये डायरेक्टली तुम्हाला हेच केलेलं आहे की इंडस्ट्रीज दाखवलेली आहे. तर ते हा म्हणजेच थोडक्यात काय आहे की पोल्युशन कोण करते, तर हे सगळे जे काही तुमचे आपण जे काही डेव्हलपमेंट चालू आहे ना आपली, त्याच्यामुळे सगळं पोल्युशन होत असतं. व्हेरियस प्रॉब्लेम्स ऑफ द एन्व्हायरमेंट. वाय दीज प्रॉब्लेम्स इन एन्व्हायरमेंट मे हॅव बीन अराइज, म्हणजेच हे प्रॉब्लेम्स का क्रिएट झाले. तर अगदीच तुम्हाला सांगायचं की तुमच्या घरामध्ये जर तुमचे ग्रँड पॅरेंट्स असतील तर त्यांना विचारा त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्या काळामध्ये ते जेव्हा तुमच्या एजचे असतील तेव्हा हा असला पोल्युशन वगैरे हा प्रकार नव्हता काय, विचारून बघा त्यांना. फक्त म्हणजे मस्त ग्रीन झोन असायचा, ती ग्रीनरी असायची आणि सगळे एकदम फिट असायचे. कुठल्याही प्रकारचे त्यांना डिसीज पण नसायचे आणि त्याच्या मागचं मेन रिझन होतं की एकदम फ्रेश एन्व्हायरमेंट असायचं. आता सगळं आपलं एन्व्हायरमेंट आहे हे पोल्युटेड आहे आणि मग पोल्युशनमुळे काय होतंय तर आपल्याच बॉडीवर बरेचसे इफेक्ट होत असतात. आता त्याच्यात काय काय आहेत बघा. व्हॉट शुड बी डन टू ओव्हरकम दीज प्रॉब्लेम्स. आता हे सगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर आपण त्याला सोल्युशन काढायचं असेल, ओव्हरकम म्हणजे आपल्याला जर काय त्याच्यावर मार्ग काढायचा असेल तर आपण काय करू शकतो. बघा, मेनी प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन ऑन द अर्थ ड्यू टू द ह्युमन इंटरफरन्स इन द नेचर. आता सगळ्यात महत्वाचं की हे जे सगळे तुमचे प्रॉब्लेम झालेले आहेत ते कोणी क्रिएट केलेले आहेत, ह्युमन बिंगने क्रिएट केलेले आहेत का, तर आपण आपलं डेव्हलपमेंट करतो, इकॉनॉमिकली आपण थोडेसे बॅकवर्ड होतो. आता आपण सध्या काय झालं, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आपण इन्क्लूड झालो. याचा अर्थ आपण काहीतरी इम्प्रुव्हमेंट करतोय. मग आता इम्प्रुव्हमेंट करायची म्हणजे काय असतं, तर एकतर इंडस्ट्रियलायझेशन होत असतं, दुसरं सांगितलं मायनिंग होत असतं, ट्रान्सपोर्ट होत असतं आणि जे काही आपण शेती करत असतो म्हणजे फार्मिंग, त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो. मग हे सगळं जे आहे याच्यामुळे काय होतं की एक कॉइन आहे त्याला दोन साइड असतात बघा. हा तसंच आपलं आहे की जेव्हा आपण प्रोग्रेस करतो, डेव्हलपमेंट करतो, तेव्हा त्याचे बेनिफिट्स तर आहेत आणि त्याचे पुन्हा लॉसेस पण आहेत. मग तोच प्रकार आहे की जेव्हा स्वतःला डेव्हलप करायला जातो तेव्हा त्याचे थोडेफार का होईना पण जे हार्म आपल्याला म्हणजे काही इफेक्ट आहेत, बॅड इफेक्ट, तेही आपल्याला सहन करावे लागतात. पण त्याला कंट्रोल कसं करायचं हे आपल्या हातात असणार आहे आणि मग त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतोय बघा. पोल्युशन, कंटॅमिनेशन ऑफ नेचर एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टीम इज कॉल्ड एज पोल्युशन. आता मला असं वाटतं मी तुम्हाला खूप वेळा हे सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला डेफिनेशनचा पार्ट येतो किंवा डिफाईन इट असं सांगितलं जातं तेव्हा तुमचे वर्ड्स आहेत ते तुमचे बुक मधले जे वर्ड्स आहेत ते जसेच्या तसे आले पाहिजेत. क्लिअर सगळ्यांना. पोल्युशन म्हणजे काय किंवा व्हॉट इज मीन बाय पोल्युशन असा जरी क्वेश्चन 1 मार्कला आला तर तुम्हाला हेच स्टेटमेंट कंटिन्यू करायचं आहे. काय आहे तुमचं स्टेटमेंट? कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टीम इट कॉल्ड ॲज पोल्युशन. आता इकोसिस्टीम कोणाला कळलं नसेल तर लास्ट याच्यामध्ये इयरमध्ये तुम्ही इकोसिस्टीम असा खूप मोठा लेसन शिकलेला आहात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इकोसिस्टीम खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे पुढच्या वर्गात जाताना मागच्या वर्गाचा अभ्यास तुम्हाला माहिती असणं येणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळतंय मुलांनो? पुढे बघा. कॅन यू टेल वेअर डू यू सी द पोल्युशन अराउंड यू अँड हाऊ डज द पोल्युशन ऑकर. आता हेच तुम्हाला सांगितलं, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथेच मिळतं. कशामुळे होत असतंय हे सगळे पोल्युशन, म्हणजे जे पिक्चर तुम्हाला दाखवलेले आहेत ते पोल्युशनचेच आहेत. सिम्पल वे तुम्ही त्या पिक्चरकडे बघून तुम्ही तुमच्या त्या क्वेश्चनचं आन्सर देऊ शकता. पण ते तुमच्या तुमच्या म्हणजे विचाराने होईल किंवा प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं त्याप्रमाणे होईल. तर परफेक्ट आन्सर कसं लिहायचं आहे ते सांगते बघा तुम्हाला. आता पहिल्यात सगळं महत्वाचं म्हणजे काय असतं, पोल्युशन म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं की ते जे आपलं नॅचरली आहे, जे आपलं एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये आपण काहीतरी ऍड करतो, काहीतरी बिघडवतोय, त्याला म्हणायचं पोल्युशन. मग आता हे पोल्युशन घडवणारे काहीतरी फॅक्टर्स असणार आहेत की नाही, तर ते फॅक्टर्स असतात त्यांना पोल्युटंट म्हणायचं. समजलं सगळ्यांना? फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ द इकोसिस्टीम अँड कॉझिंग हार्मफुल इफेक्ट्स ऑन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज पोल्युटंट्स. हा, आता एवढ्याशा एका त्या याच्यावर मी तुम्हाला विचारते की मला बायोटिक फॅक्टर्स सांगा आणि अबायोटिक फॅक्टर्स सांगा. तर पहिल्यांदा चॅटबॉक्स मध्ये मला बायोटिक फॅक्टर्स कोणते आहेत ते लिहून द्या आणि त्याच्यानंतर दुसरं अबायोटिक कोणते आहेत ते लिहून द्या.
म्हणजे तुम्हाला किती समजतंय, किती माहिती आहे त्याच्यावर पुढचं एक्सप्लेनेशन मी देते. बायोटिक फॅक्टर सांगा मुलांनो. तुमच्या स्पीडने लिहा, चालणार आहे. येस वेदा. बोल पुढे. येस पुढे. येस. अजून. हा ठीक आहे. आता बघा, म्हणजेच प्रत्येकाला तुम्हाला क्वेश्चन विचारला की तुम्ही असं आपल्या आपल्या परीने तुमचे आन्सर्स असतात की नाही. आता त्या सगळ्याला मिळून काय आन्सर आहे ते मी तुम्हाला सांगते बघा. एक तर आपण काय शिकतोय, एन्व्हायरमेंट. हा म्हणजे पोल्युशन. तर पोल्युशन कशाशी रिलेटेड आहे, एन्व्हायरमेंटशी. आणि एन्व्हायरमेंट कशाने बनलेला आहे, तर आपला बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर. आता तुम्ही फक्त डोळे उघडून नुसतं बघितलं तर तुम्हाला बायोटिक मध्ये प्लांट्स, ॲनिमल्स आणि क्रिएचर्स किंवा तुम्ही त्याला बॅक्टेरिया म्हणा, म्हणजे असे जे 3 आहेत जे काही लिव्हिंग थिंग मध्ये येतात की नाही, ते सगळे तुमचे आले कशामध्ये, बायोटिक फॅक्टर मध्ये. क्लिअर सगळ्यांना. इन शॉर्ट कसं लक्षात ठेवणार तुम्ही, बायोटिक फॅक्टर म्हणजेच तुमचे सगळ्या लिव्हिंग थिंग्स. हा मग आता लिव्हिंग थिंग्स मध्ये काय काय येतं, प्लांट्स येतात, ॲनिमल्स येतात, नंतर बॅक्टेरिया येतात. आता पहिल्या लेसन मध्ये तुम्ही टाइप्स ऑफ बॅक्टेरिया भरपूर शिकलात की नाही, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स थोडक्यात. तर ते सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम तुमचे बायोटिक फॅक्टर मध्ये येतात. हा झाला तुमचा एक परफेक्ट आन्सर. आता अबायोटिक मध्ये काय येतं, तर एक्सेप्ट लिव्हिंग थिंग, जे नॉन लिव्हिंग मध्ये येतं की नाही, ते सगळेच्या सगळे कशात येणार आहेत तुमचे, अबायोटिक मध्ये. आता त्याचे आन्सर सांगा बघू दे, काय जसे तुम्हाला येतील तसे, काय जमेल तसं सांगायचं. बोला. चुका आणि शिका असा आपला असतो ना की नाही, एक ब्रीद वाक्य. येस व्हेरी गुड. येस येस. आता समजलं सगळ्यांना, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये काय काय येतं. इव्हन तुमचे जे काही लाकूड असतं, प्लांट म्हटलं की प्लांट तुमचा लिव्हिंग थिंग येतं, पण त्याच्यापासून बनणारं लाकूड आहे ते तुमचं नॉन लिव्हिंग थिंग मध्ये येणार आहे. रॉक्स आहेत ते नॉन लिव्हिंग थिंग मध्ये येणार आहेत. एअर, वॉटर, टेम्परेचर, अजून काय काय समजलं सगळ्यांना. हा म्हणजेच लिव्हिंग थिंग सोडून जे काही दिसतंय ते तुमचं नॉन लिव्हिंग थिंग, आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजेच तुमचं येणारं अबायोटिक फॅक्टर. ओके. हा मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बायोटिक आणि अबायोटिक ह्या दोघांना मिळून तुमची इकोसिस्टीम झाली आहे. क्लिअर सगळ्यांना. बघा, म्हणजे तुम्हाला जो काही इकोसिस्टीम समजत नव्हतं किंवा लक्षात नसेल आलं, तेही तुम्हाला आता कळेल की इकोसिस्टीम काय आहे. म्हणजे आता तुम्हाला एक पहिलं लक्षात ठेवायचं आहे मुलांना नेहमी, की तुमचं जेव्हा मिनिंग क्लिअर होतात ना, तेव्हा तुम्हाला तो तेवढा टॉपिक क्लिअर होतो. त्यामुळे तुमचं ज्याला आपण म्हणतो की तुमचं ज्ञान, जे शब्दांचं ज्ञान आहे किंवा तुम्हाला जे काही अर्थ समजणं खूप गरजेचं आहे, तेवढ्यासाठी तर एवढं सगळं मराठीतूनच एक्सप्लेन करतो. कारण आम्ही जर इंग्लिश फाडफाड सांगायला लागलो तर तुमचं बाउन्स होऊन जाईल आणि धड तुम्हालाही काही कळणार नाही की नक्की पुस्तकातलं मॅडम सांगतायत का कसलं दुसरं अजून सांगतायत. कळतंय. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. आता काय सांगितलं त्यांनी, फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ द इकोसिस्टीम. क्लिअर झालं. आता इकोसिस्टीमचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते बघा, की तुमचं जे गावामध्ये किंवा तुमच्या सिटीमध्ये कुठेतरी एक म्हणजे तळं असतं, ज्याला आपण पॉन्ड म्हणू शकतो, की तिथे बऱ्याचशा गोष्टी असतात बघा. पाणी असतं, मासे असतात, कासव असू शकतो त्याच्यामध्ये, अजून स्नेक असू शकतात त्याच्यामध्ये, त्या तळ्याच्या काठावर झाडं असू शकतात. असं बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सगळ्या एकत्र वाढल्या जातात आणि ज्यांची ती फूड चेन म्हणतो की नाही, तशा प्रकारची ती फूड चेन तयार होते. म्हणजे बगळा येतो तो माशाला खातो, पुन्हा मासे आहेत ते पाण्यामध्ये राहतात, त्याच पाण्याच्या याच्यावर झाडं वाढत असतात, त्याच झाडावर पक्षी राहत असतात, त्याच झाडाची फळं ते पक्षी खात असतात. म्हणजे ही काय झाली, एक चेन झाली. कळते. मग ती जी चेन आहे त्याला म्हणायचं इकोसिस्टीम. मग अशा खूप साऱ्या इकोसिस्टीम आहेत मुलांना. म्हणजे नुसतं गार्डन म्हटलं तर तुम्हाला गार्डन मध्ये बरंच काय काय मिळेल, अगदी सँड पासून, रॉक पासून ते प्लांट्स पासून, फ्लावर्स पर्यंत, क्रिएचर्स पर्यंत, बारीक बारीक छोटे छोटे बॅक्टेरिया, सगळं.
मग हे झालं तुमचे इकोसिस्टीम. अशा व्हेरियस टाइप्स ऑफ इकोसिस्टीम आहेत आपल्याकडे. आणि ह्या सगळ्या इकोसिस्टीम कशामध्ये असतात? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर मिळून तयार झालेले असतात. कळलं सगळ्यांना? म्हणजेच थोडक्यात काय आहे की हे सगळं आहे, हे सगळं त्यांच्यामध्ये काहीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या हार्मफुल आहेत आणि त्याला नाव दिलेलं आहे पोल्युटंट. क्लिअर सगळ्यांना? आता आपण एअर घेऊया एक एक्झाम्पल, की एअर मध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, पण त्याच्यामध्ये कार्बन पण आहे ना. कळतंय? हा, म्हणजेच तो कार्बन का आहे? तुमचा पोल्युटंट फॅक्टर झाला, पोल्युटंट इलेमेंट झाला. क्लिअर सगळ्यांना? हा, मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या काही आपल्यासाठी त्रासदायक आहेत, त्याला काय म्हणणार तुम्ही? किंवा एन्व्हायरमेंटसाठी हार्मफुल आहेत, त्याला काय म्हणणार तुम्ही? पोल्युटंट्स. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? पोल्युटंट्स मेक्स द एन्व्हायरमेंट पॉइझनस अँड अनहेल्दी. ऑफकोर्स काय आहे? एअर आपण म्हणतो ना, एअर इज द मिक्सचर, आणि मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन तर आपला म्हणजे आपला गरजेचा आहे, त्याला आपला प्राणवायू म्हणतो, की त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. नायट्रोजन हा प्लांट साठी असतो गरजेचा, म्हणजे त्यांच्या वाढीसाठी नायट्रोजन गरजेचा आहे. पण कार्बन डायऑक्साईड कोणालाच नको असतो. पण तोच कार्बन डायऑक्साईड वनस्पती जेव्हा फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये ऍब्सॉर्ब करतात तेव्हा आपल्याला ते ऑक्सिजन देतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की जो कार्बन डायऑक्साईड आहे, जो आपल्यासाठी हार्मफुल आहे, तो त्या प्लांट्स आहेत ते काय करत असतात? युजफुल करत असतात. थोडक्यात. आणि दुसरी गोष्ट, जास्त पोल्युशन झालं तर ऑफकोर्स आपलं एन्व्हायरमेंट आहे ते काय होणार आहे? अनहेल्दी होणार आहे, म्हणजेच आपल्यासाठी ते त्रासदायक होणार आहे. क्लिअर? पोल्युटंट्स मे बी नॅचरल ऑर मॅनमेड. आता बघा, ही तुम्हाला 2-3 पिक्चर्स दाखवले. आता हेच एक चित्र लक्षात ठेवा. सेव्ह मी माय चिल्ड्रन, म्हणजे पृथ्वी अशी ओरडून ओरडून सांगते की मला वाचवा. आणि कोणाला सांगितलं हे? तुमच्यासारख्या मुलांना. याचा अर्थ मोठे लोक जे काही करतायत त्याच्यामुळे जे काही पृथ्वीवर पोल्युशन होतंय ते तुम्ही कमी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. जेव्हा बघा, त्या पृथ्वीचे 2 पार्ट दाखवलेत तुम्हाला. एक ग्रीन झोन दाखवलाय, ज्याला म्हणायचं आपण प्युअर एअर. तिथे अगदी सगळं क्लिअर दिसतं बघा, स्काय, ग्रीनरी, रेनबो, आणि असं मस्तपैकी पृथ्वीवरचा एक छान भाग दाखवलाय. आणि त्याच्याच दुसऱ्या साईडला पोल्युटेड पृथ्वी दाखवली, म्हणजे सगळं ग्लोबल वॉर्मिंग दाखवलंय. आता सध्या 2-3 दिवस तुम्ही हीट फेस करताय ना, त्याचा म्हणजे इफेक्ट तोच आहे की जेव्हा जेव्हा इकडे जास्त पोल्युशन होतं तेव्हा तुम्हाला तो ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट सहन करावा लागतो. तर थोडक्यात सांगायचं काय आहे की हे जे काय आहे पोल्युशन, हे एकतर नॅचरली असू शकतं आणि दुसरं आहे मॅनमेड असू शकतं. मग आता ते कसं असतं ते बघूया आपण. नॅचरल पोल्युटंट्स आर डिस्ट्रॉयड इन द ड्यू कोर्स ऑफ द टाइम बाय द नॅचरल रूल. म्हणजेच जे नॅचरली होतं त्याला कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी नॅचरल प्रोसिजरच असतात आणि त्या होऊ शकतात. बट हावेवर मॅनमेड पोल्युटंट्स आर नॉट. म्हणजेच थोडक्यात काय सांगायचं आहे? मॅनमेड आहेत. आता तो एक एक्झाम्पल तुम्हाला मी देते. दिवाळीमध्ये फायर क्रॅकर्स तुम्ही यूज करता सगळे. जे जे लोक म्हणजे ज्याला एन्व्हायरमेंट सेव्ह करायचं आहे की नाही, असे लोक किंवा असे मुलं कधीच फटाके लावत नाहीयेत. म्हणजे त्याला इको फ्रेंडली म्हणतात किंवा नेचर फ्रेंडली म्हणतात. थोडक्यात काय आहेत की ही मुलं जी आहेत ती आत्तापासूनच पृथ्वी कशी सेफ राहील, कशी पोल्युशन कमी होईल याचा विचार करणारी असतात. त्यामुळे दिवाळीमध्ये ते मस्तपैकी असे नटून थटून छान पदार्थ खाणार, पण फटाका लावणार नाही. आणि काही मुलं आहेत ते काहीही खात नाहीत पण मात्र दिवसभर फटाके लावतात. मला सांगा, तुम्ही पोल्युशन म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न करता की पोल्युशन वाढवण्याचा प्रयत्न करता, हे तुम्हाला कळलं पाहिजे की नाही. त्यामुळे इथून पुढे तुम्ही काय करायचं आहे? सेव्ह इन अर्थ सांगितलंय की नाही तुम्हाला, तर याचा अर्थ तुम्ही पहिल्यांदा स्वतःला तुम्ही सांगायचं आहे की इथून पुढच्या कुठल्याही दिवाळीत मी फटाका लावणार नाही. क्लिअर? कारण फटाका लावल्यानंतर जो काही धूर होतो तो धूर तुमच्यासारख्या लहान मुलांनाही त्रासदायक आहे, अस्थमासारख्या लोकांनाही त्रासदायक आहे, काही आजारी येईल किंवा एजेड पर्सन आहेत त्यांनाही त्रासदायक आहे. कारण त्याच्यापासून तयार होणारा धूर हा एअरमध्ये मिक्स होतो आणि तीच एअर आपण इनहेल करत असतो. क्लिअर? हा, मग हे डायरेक्टली होणारं पोल्युशन आहे, म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. तर आता तुमचे मला असं वाटतं आपल्या लेक्चरमध्ये जे काय आहेत त्याच्यातल्या सगळ्याच्या सगळ्या मुलांनी आत्ता ठरवून घ्यायचं आहे की फायर क्रॅकर्सला हात लावायचा नाही बिकॉज ऑफ
यू वॉन्ट टू सेव्ह अर्थ. पुढे बघा, इफ नॅचरल मटेरियल्स आर पोल्युटंट्स, वाय डू वी नॉट precise their adverse effect during their use, and when such material are referred as the pollutants. बघा किती छान तुम्हाला सांगितलंय की जे काय आहे म्हणजे नॅचरल मटेरियल कोणतं आहे किंवा ते कुठलं एक पोल्युटंट म्हणून काय आहे. वाय डू वी नॉट pursue their adverse effect during their use, and when such material are referred as the pollutant. म्हणजेच काही घटक जे आहेत त्यांना आपण पोल्युटंट का म्हणतो, म्हणजे हे एक्झाम्पलच घ्या ना तुम्ही की फायर क्रॅकर्स का त्यांना पोल्युटंट म्हणायचं. काय आहे आता हे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं, तुम्हाला सगळ्यांना ते कळलं असणार आहे. सेकंड मी सांगते तुम्हाला, तुम्ही सपोज एक कलर खेळत असता की नाही, हा मग ते एक पोल्युशनच आहे की नाही, कारण तुम्ही ते कलर फेकता ना, हवेत मिक्स करता की नाही, मग त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते काय होत आहेत, हवेमध्ये मिक्स झाल्यानंतर पुन्हा तुम्ही इनहेल करता तेव्हा ते तुमच्या इनहेल करून बॉडीमध्ये जातात ना, लंग्स मध्ये गेल्यानंतर त्याचे किती हार्मफुल इफेक्ट आहेत ते तुम्हाला लगेच नाही जाणवणार, पण जसं जसं तुमचं एज वाढत जातं ना तसे तसे तुम्हाला इफेक्ट दिसायला लागतात. म्हणजेच आपण ह्या सगळ्या मटेरियलला पोल्युटंट म्हणून कसं म्हणजे का म्हणतो, त्याच्या मागचं रिझन काय आहे. आणि आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगितली आहे बघा त्यांनी, यू युअर सेल्फ सर्वे युअर रेसिडेन्शियल एरिया अँड आयडेंटिफाय द polluted locations. Try to identify the pollutant to each polluted location. या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकी कोण देऊ शकेल का रे. बघूया किती जणांना, किती तुमचं डोकं चालतं ते बघूया. मला सगळा विचार करायचा मुलांनो. प्रत्येक वेळी तुम्ही परफेक्ट आन्सर नाही देऊ शकणार, कळलं, नाही देऊ शकत, पण तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही त्या उत्तराच्या जवळ तरी पोहोचू शकता. म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारायचे आहे. आता 1-2 मिनिटं तुम्ही थिंक करा की तुमच्या आसपास पोल्युशन असणारा काही एरिया आहे का, आणि असेल तर तो कोणत्या प्रकारचा म्हणजे पोल्युशन आहे. बोला. ठीक आहे. सगळेजण गाड्यावाले आहेत त्यामुळे त्यांना गाड्याच दिसत आहेत सगळ्या पोल्युशन करणाऱ्या. अजून काय आहे बोला. इंडस्ट्री, फॅक्टरी, पुढे अजून काय सुचतंय. हा ठीक आहे ठीक आहे. अजून काही येत असेल तर सांगा. बघा अगदी एक एक्झाम्पल म्हणजे तुमचं रोजचं आहे की तुमच्या घरामध्ये कचरा होतोय. हा सगळेजण तुम्ही जो काही तुमचा कचरा होतोय तुमचा, तो कचरा तुम्ही कुठे टाकता, सगळेच्या सगळे कुठेतरी तुमच्या एरियामध्ये टाकत असता. क्लिअर. हा किंवा तुम्हाला एखादं म्हणजे गार्बेज एरियाचा काहीतरी दिलेला असेल तिथे टाकता. आता तिथून कधी जात असाल तर तुम्हाला कसा स्मेल येतो सांगा रे. अतिशय घाणेरडा येतो की नाही. हा मग तेच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला आता एक 2 गव्हर्नमेंटने तुम्हाला 2 डब्बे दिलेले आहेत कचऱ्यासाठी, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की एक वेट आणि दुसरं असं ड्राय, असं 2 तुम्ही वेगळे वेगळे टाकायचं आहे. त्याच्या मागचा उद्देश काय आहे ते सांगते बघा तुम्हाला. जे तुमचं वेट गार्बेज असतं की नाही ते तुमचं कुठेतरी डंप केलं जातं आणि त्याच्यापासून खत तयार केलं जातं आणि ते रियूज केलं जातं मुलांना. आणि जे ड्राय गार्बेज असतं ते कुठेतरी रिसायकल केलं जातं. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये जो काही सॉर्टिंग आहे ना प्रकार, तो आपण स्वतः करतोय. म्हणजे ते बाकीच्यांना करायची गरज लागत नाही. आता आम्ही सिटी एरियामध्ये आहोत तेव्हा आमच्याकडे काय होत आहे, ते जे गार्बेज घेणारे येत असतात ते असा सगळा कचरा घेऊन जात असतात, ते सॉर्टिंग करत असतात. तर ते काम आपणच जर वेट आणि ड्राय असं वेगळं करून दिलं तर ते काम सोपं होऊन जातं, शिवाय तुमचा एरिया क्लीन राहतो. आणि नेहमी सवय ठेवायची की आपल्या घरातनं निघणारा कचरा आहे तो कुठेतरी व्यवस्थितच टाकायचा, दुसऱ्याच्या इथे टाकायचा नाही, जेणेकरून दुसऱ्याला त्याचा त्रास होऊ नये. कारण तुमचा एरिया क्लीन ठेवणं हे तुमचं काम असणार आहे मुलांना. समजते सगळ्यांना. हा मग तो प्रत्येकाने ही ड्युटी करायची आहे की माझा एरिया आहे तो मी क्लीन ठेवणार. उलट दुसरा कोणी क्लीन ठेवत नसेल तर त्याला क्लीन ठेवायला सांगायचं, कारण त्याचे इफेक्ट काय आहेत ते तुम्ही त्याला पटवून द्यायचं आहे. कारण आपला एरिया जर जेवढा क्लीन राहील तेवढं तुम्ही त्या आजारांपासून दूर राहणार आहात. कारण तुम्ही जेव्हा त्या कचऱ्याच्या ढिगाच्या इथून जाता तेव्हा तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला असतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी हा म्हणजे एक जवळचं तुमच्या माहितीतलं उदाहरण सांगत असते
की तुम्ही बाकीचे पोल्युशन तुमचे ते इंडस्ट्रीमधनं होणार आहे किंवा फॅक्टरीमधनं होणार आहे किंवा ते गाड्यांमधनं व्हेकल्समधनं होणार हे फार लांबची गोष्ट झाली. पण जे रोज तुमच्या घरामध्ये कचऱ्याचा ढीग तयार होतोय ते जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये वेट जो तुमचा म्हणजे ओला कचरा आहे तो कुठेतरी तुमच्या आसपास जर जागा असेल खड्डा करून टाकलं तर तुमच्या झाडांना ते 15-20 दिवसांनी महिन्यांनी त्याचा रियूज करू शकणार आहात तुम्ही. आणि तुमचा जो सुका कचरा आहे तो तुम्ही तुमचे आपले भंगारवाले असतात त्यांनाही देऊ शकता. म्हणजे तुम्ही स्वतःचा एरिया क्लीन ठेवू शकता आणि पोल्युशन पासून स्वतःच एरिया म्हणजे परिसर आहे तो वाचवू शकता. हे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे मुलांनो. आणि हे का तुम्हाला पटवून दिलंय आत्तापासून तुमच्या मनावर हे जर चांगलं बिंबलं तर इथून पुढे तुम्ही सगळेजण जे काही करणार आहात की नाही, कारण तुम्ही पुढे जाऊन भावी नागरिक होणार आहात आपल्या देशाचे. सगळं आपल्या देशाचं सगळं भवितव्य तुमच्या हातात असणार आहे. त्यामुळे पहिलं तुम्ही सुधारणं खूप गरजेचं असणार आहे. ओके. बघा आता विच टाइप ऑफ पोल्युटन्स आर ऑब्झर्ड अँड वेदर द पोल्युटन्स आर डिग्रेडेबल ऑर नॉन डिग्रेडेबल. बघा मी आतापर्यंत तुम्हाला नुसतं पोल्युशन सांगत आली. त्या पोल्युशन मध्ये मुलांना तुम्ही पोल्युशन म्हणजे काय, पोल्युटंट म्हणजे काय, त्याच्यानंतर तुमचं हे काय डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल काय आहे, एवढ्यात आपण डीप 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 असे स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत. म्हणजेच आता जे तुमचं आहे डिकम्पोज होऊ शकतं, जे तुमचं ओला कचरा म्हणून मी सांगितलेलं आहे ते सगळं तुमचं डिग्रेडेबल मध्ये येणार आहे. आणि नॉन डिग्रेडेबल मध्ये काय येणार, तर तुमच्या घरामध्ये जे काही म्हणजे प्लास्टिकचा कचरा होत असतो किंवा अजून बाकी जे काही तुमचं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुमच्या खराब होत असतात ते सगळंच्या सगळं आहे ना ते नॉन डिग्रेडेबल मध्ये येतं. समजतंय? त्यामुळे ओला आणि सुका जर एकत्र टाकलात त्याचं डिकम्पोजिशन होणार नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचे ओला आणि सुका कचरा हा नेहमी सेपरेट करायचा. त्याच्या मागचा उद्देश आहे जे डिग्रेडेबल आहे त्याच्यापासून आपण सेंद्रिय खत तयार करू शकतो आणि नॉन डिग्रेडेबल आहे ते तुम्ही तुमच्या भंगारवाल्याला देऊन तुमचं एरिया क्लीन करू शकता. समजलं? हा. आता टाइप्स ऑफ पोल्युशन. आता एवढं सगळं शिकल्यानंतर पहिल्यांदा आलो आपण एअर पोल्युशनवर. लक्षात ठेवायचंय हे सगळे टाइप्स तुम्हाला डीपली एक्सप्लेन करायला विचारले जातात. आणि हा जो काही एन्व्हायरमेंट लेसन असतो ना तो तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 मार्काला असतो. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड तुमचे 2-3 टाईप येणार आहे. त्यातला पहिला टाईप आहे एअर पोल्युशन. आता एअर पोल्युशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. का? तर आतापर्यंत तुमच्या लाईफमध्ये कधी तुम्ही एअर फिल्टर करून घेतलीये का रे? आता सध्या 2 वर्ष तुम्ही मास्क वापरताय. म्हणजे थोडंसं कुठेतरी फिल्ट्रेशन आयुष्यामध्ये पहिल्यांदा घेतलंय. पण लक्षात ठेवायचंय आपण ड्रिंकिंग वॉटर आहे ते बॉईल करून घेतो किंवा अक्वागार्ड वापरतोय. जे आपलं फूड आहे ते आपण बॉईल करून घेत असतो. म्हणजे शिजून कुकिंग मेथडने आपलं ते बॅक्टेरिया फ्री होत असतं. पण एअर मात्र आपण डायरेक्टली इनहेल करतोय. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन नाही. त्यामुळे एअर पोल्युशनचे जास्तीत जास्त इफेक्ट आपल्यावर होत असतात. समजलं सगळ्यांना? बघा अ प्लॉट ग्राफ शोविंग द proportion of the various gases in Earth's atmosphere. Why it is said that air is homogeneous mixture of different gases and what different hazardous gases are released through the fuel combustion. बघा एक साधं सिंपल आहे. मी तुम्हाला मगाशीच एक वाक्य वापरलं. एअर इज द मिक्सचर. का म्हणायचं मिक्सचर? तर त्याच्यामध्ये काय काय आहे परत एकदा रिपीट करते बघा. 78% नायट्रोजन असतो, 21% हा ऑक्सिजन असतो आणि 3% जवळजवळ तुमचे अदर गॅसेस असतात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचा कार्बन आणि CO2 असतो. तर हे जे मिक्स असतात तर एअरमध्ये कधी तुम्हाला असे वेगळे सेपरेट दिसतात का रे? नाही दिसत. ते सगळे एकत्रच असतात. पण मात्र ते आहेत हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे इथून मला असं वाटतं याच्या आधी झाला असेल किंवा नेक्स्ट इयर असेल तुम्हाला एक सर्कल दिलेला असतो आणि त्या सर्कलमध्ये तुम्हाला थोडेसे असे पार्ट दाखवून दिलेले आहेत की केवढा पार्ट नायट्रोजनचा आहे, केवढा ऑक्सिजनचा आहे, केवढा अदर गॅसेसचा आहे. तर त्याला सांगितलेलं आहे होमोजिनियस मिक्सचर. याचा अर्थ सगळेच्या सगळे गॅसेस एकमेकांमध्ये खूप असे मिक्स झालेले असतात म्हणून त्याला नाव दिलेलं आहे होमोजिनियस मिक्सचर. आणि आता हेट्रोजिनियस मी तुम्हाला सांगते कारण ह्याच्या अगेन्स्ट जो वर्ड आहे त्याला म्हणायचं हेट्रोजिनियस मिक्सचर. आता साधं मी तुम्हाला सांगते की तुम्ही समजा वाळू घेतली
म्हणजे सँड आणि तुम्ही माती घेतली, ती मिक्स केली, तर तुम्ही त्याला सेपरेट करू शकता. दुसरं एक एक्झाम्पल तुमच्या आवडीचं देते बघा, चिवडा घेतला. चिवड्यामध्ये बरंच काहीतरी टाकलेलं असतं. तो पण मिक्सचरच आहे ना. पण ते तुम्ही सेपरेट करू शकता की नाही. शेंगदाणे उचलून काढू शकता. नंतर तुमचं खोबरं आहे ते काढू शकता. अजून तुम्हाला काही नको असेल ती मिरची बाजूला काढू शकता. म्हणून त्याला हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणायचं. क्लिअर सगळ्यांना आता? होमोजिनियस म्हणजे काय? की त्या एअर मधनं तुम्ही असे गॅसेस सेपरेट करू शकत नाही. क्लिअर सगळ्यांना झालं? हा. आता काय सांगितलंय बघा त्यांनी. एक विच डिफरंट हजार्डस गॅसेस आर रिलीज थ्रू द फ्युअल कंबुशन. आता सांगा मला, तुम्ही शेकोटी पेटवता, हे सगळं तर तुमच्यासाठी अगदी खूप असं वेगळं आहे. पण लक्षात घ्या की हे जे चाललेलं आहे ह्याच्यापेक्षा सोपं उदाहरण तुमची शेकोटी. तुम्ही शेकोटी करता सगळेजण? हा. मग त्या शेकोटीमध्ये एकतर पहिली उष्णता तयार होते, दुसरा धूर तयार होतोय, समजते, तिसरं हीट तयार होते. कळते सगळ्यांना? हा. म्हणजे ह्या सगळ्या जे प्रकार आहेत हे तुम्हाला त्याच्यातून दिसतात आणि त्याच्यातनं जो धूर तयार होतोय तो तुमचा एअर मध्ये मिक्स होतोय. त्याच वेळी तुमचं कार्बनचं प्रमाण म्हणजे थोडक्यातला हवेमधल्या ऑक्सिजनचं आणि तुमच्या त्या धुरातून बाहेर पडणारा कार्बन याची एक रिॲक्शन होते आणि CO2 फॉर्म होतोय आणि मग तुम्हाला तो सगळा CO2 तिकडे धुराच्या रूपाने दिसत असतो. क्लिअर? मग आता ह्याच्यातनं तुम्हाला हे सगळं समजलं असणार की इकडे जंगलाला आग लागल्यानंतर काय होतं, इकडे व्हॉल्कॅनो निघाला आहे, म्हणजे हा जरा तुमचा नॅचरल. इकडे व्हेइकल्स आहेत. समजलं सगळ्यांना? हा. आता पुढे बघ. पोल्युशन ड्यू टू द डिफरंट फॅक्टर्स. आता हे वरचे पिक्चर मधले तुम्हाला डिफरंट फॅक्टर्स समजले. आता रिझन्स ऑफ द एअर पोल्युशन. एक तर पहिलं आहे नॅचरल आणि दुसरं आहे मॅनमेड. आपण वन बाय वन पहिल्यांदा नॅचरल बघूया आणि नंतर मॅनमेड कडे जाऊ. आता पहिलं काय सांगितलं बघा, व्हॉल्कॅनिक इरप्शन. आता हे तुमचं पिक्चर आहे की नाही मधलं, त्याला म्हणायचं व्हॉल्कॅनो. काय? तर अगदी शुद्ध मराठीत सांगायचा की ज्वालामुखीचा उद्रेक. म्हणजे तो आतून कधी बाहेर येईल हे काय आपल्याला माहिती नसतं, म्हणून ते कशामध्ये काउंट केलं जाणार आहे? नॅचरल मध्ये काउंट केलं जाणार. सॉलिड गॅसेस अँड लिक्विड मटेरियल्स इमर्ज आउट थ्रू द इरप्शन. आता तुम्हाला किती ह्याचं ज्ञान आहे, जॉग्रफीमध्ये व्हॉल्कॅनो इरप्शन असतं त्याचं तुम्हाला किती ज्ञान आहे त्याच्यावर हे समजेल तुम्हाला की जेव्हा व्हॉल्कॅनो किंवा तुमचा तो ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्याच्या बरोबर लावा रस बाहेर पडतो, त्याचबरोबर ते सगळे गॅसेस बाहेर पडत असतात आणि ऑफकोर्स तो रस आहे म्हणजे ते लिक्विड आहे, त्याच्याबरोबर तेवढ्याच जोरात ते सॉलिड लिक्विड सगळं मटेरियल बाहेर येत असतं अंडर जमिनीच्या पोटातून. कळतंय? मग आता त्याचा जो इफेक्ट आहे तो ऑफकोर्स तुम्हाला पृथ्वीवर मिळणार आहे. आता एक पहिलं त्याने एक्झाम्पल काय दिलंय बघा, हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड आणि हायड्रोजन वेपर्स, डस्ट एक्सेट्रा. तेवढं तरी म्हणजे हे सगळे जे काही आहेत ना बाहेर पडणारे हे सगळे गॅसेस असणार आहेत मुलांना, लक्षात घ्या. आणि ते केवढं पोल्युशन करणार आहेत ते बघा तुम्ही. दुसरं आहे अर्थक्वेक. आता अर्थक्वेक आपल्याला सांगून होतं का रे? नाही होते. हार्डली तो 1.5 ते 2 मिनिटाचाच असतो अर्थक्वेक. पण त्याच्यातनं जे काही नुकसान होत आहे ते महाभयंकर असतं आणि शिवाय त्याच्यातनं ते काही गॅसेस बाहेर पडतात तेही तुमच्यासाठी हार्मफुल असतात. म्हणजे नुसता फक्त आपण ह्युमन बिंगचा विचार करायचा नाही, तर आपण जेव्हा अर्थवर एन्व्हायरमेंटचा विचार करतो तेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये जे काही येतं ना तुमचं बायोटिक फॅक्टर मध्ये ते सगळ्यावर त्याचा इफेक्ट होणार असतो. फक्त आम्ही शिकवताना सांगतो की हे तुमच्यावर होतंय किंवा हे ह्युमन बिंगवर असं होतंय किंवा आपल्यावर होतंय म्हणतो, पण लक्षात ठेवायचं आहे ह्या सगळ्याचा इफेक्ट आपल्या अर्थवर असणाऱ्या बायोटिक फॅक्टर्सवर होत असतो. Poisonous gases and water vapors from inside of the earth are released into air. ज्या ज्या वेळेला व्हॉल्कॅनो इरप्शन होतं, अर्थक्वेक होतं किंवा सायक्लॉन येतं, त्या वेळेला काय होतंय, सगळा हा जो काय म्हणजे इफेक्ट आहे तो आपल्या अर्थवर होताना दिसतो. थर्ड वन काय सांगितलंय बघा तुम्हाला, सायक्लॉन्स अँड डस्ट स्टॉर्म्स. सायक्लॉन्स म्हणजे आता तुम्ही बघितलंच असणार आहात, तुम्ही कुठल्या एरियात राहता ते मला माहिती नाहीये, पण आता एक 5-6 महिन्यांपूर्वी निसर्ग म्हणून एक वादळ आलं होतं आणि आता तोक्ते म्हणून एक वादळ आलं होतं. सायक्लॉन म्हणजे वादळ, चक्रीवादळ. आता त्याचे इफेक्ट काय आहेत ते तुम्ही जर न्यूज बघत असाल किंवा तुम्ही ऍक्च्युली स्वतः जर फेस केला असेल तर तुम्हाला हे चांगले माहिती आहेत. म्हणजे
एखादं एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करण्यापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल तर तुम्हाला त्याचे इफेक्ट समजले असतील की किती त्याचा म्हणजे इफेक्ट असतो. आता कोणत्या प्रमाणात आहे बघा, डस्ट आहे, सॉइल आहे, गार्बेज आहे, पोलेन्स, मायक्रोब्स आर मिक्स विथ एअर. सगळ्याच्या सगळं हे कशामध्ये मिक्स होत आहे? एअरमध्ये मिक्स होत आहे. फोर्थ काय सांगितलं तुम्हाला? फॉरेस्ट फायर. आता हे नुसतं वणवा लागणं वेगळी गोष्ट आहे मुलांना, पण जेव्हा जंगलामध्ये आग लागली जाते तेव्हा ती काहीही केल्या कंट्रोलमध्ये येत नाही बऱ्याच वेळेला. आता वणवा लागतो ते कुठेतरी आपल्या इकडे लावला जातो किंवा कधीतरी तो चुकून लागतो थोडासा. पण जेव्हा फॉरेस्ट फायर म्हणतो की नाही, ती अनकंट्रोल फायर असते की त्याच्यासाठी विझवण्यासाठी एकतर कुठेतरी पाण्याचा मारा करावा लागतो किंवा वरून असं काहीतरी पाणी म्हणजे सोडावं लागतं, तेव्हा ते कुठेतरी कंट्रोलमध्ये येतं किंवा आणण्याचा तो प्रयत्न असतो. पण त्याच्यामध्ये लॉस किती होतोय ते बघा. फॉरेस्ट फायर्स रिलीजेस कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक इन द एअर. साधं एक सिंपल तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं की घरामध्ये तुमच्या चूल पेटलेली असेल तर होतंय की नाही धूर. आता सध्या हे एक्सपिरियन्स नसणार आहे तुमच्याकडे, पण लक्षात घ्या की ह्याच्या एवढ्याशा एक तुमच्या घरामध्ये जे छोटस काहीतरी कुठेतरी पेटवलं जातं त्याच्याने जर एवढा धूर होतोय, जो तुम्हाला त्रास होतोय, तुमचं नाक चोंबल्यासारखं होतंय, तर हे फायर म्हणजे फॉरेस्ट फायर जेव्हा होतं तेव्हा किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं एअरमध्ये मिक्स होत असेल विचार करा. म्हणूनच हे सगळं जे काही, आणि हे कदाचित नॅचरली असतं म्हणून ते सगळं तुमचं नॅचरल मध्ये काउंट केलेलं आहे. फिफ्थ वन काय दिलंय तुम्हाला बघा, मायक्रोब्स इन द एअर. स्पोर्स ऑफ द बॅक्टेरिया, फंगस आर मिक्स विथ द एअर. ऑफकोर्स काय आहे, आता नॅचरल मध्ये तुम्हाला हे मायक्रोब दिलेत. आपण शिकलेलो आहोत मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमचे कशामध्ये असणार आहेत? ऑफकोर्स तुमचं सॉइल, वॉटर आणि एअर ह्याच्यामध्ये असतात. त्यामुळे एअर मध्ये असणारे जे तुमचे सगळे मायक्रोब्स आहेत ते ऑफकोर्स काय होणार आहेत, तुमच्या म्हणजे तुमच्या बॉडीला किंवा संपूर्ण म्हणजे त्या ह्याला आपल्या बायोटिक फॅक्टर्सला इफेक्ट करणार आहे. तर हे सगळे जे 5 आहेत तुम्हाला सांगितलेले ते सगळे नॅचरल रिझन आहेत की ज्याच्यामध्ये कुठेही माणसाचा किंवा ह्युमन बिंगचा काहीही हात नाहीये किंवा त्यांनी ते घडून आणलेले नाहीये. आणि आता आपण बघणार आहोत ते सगळे असणार आहेत ते तुमचे मॅनमेड रिझन असणार आहेत. आता बघा त्याच्यामध्ये काय आहे. मॅनमेड याचा अर्थ आर्टिफिशियल, की जे ह्युमन बिंगनी स्वतः घडवून आणलेले आहेत. आता आपण अर्थात आपला प्रयत्न नसतो तसा, पण ते न कळत आपल्याकडनं होत असतं. कारण आपण काय करतोय, थोडंसं इकॉनॉमिकली डेव्हलप व्हायचा प्रयत्न चाललाय आणि त्या प्रयत्नामध्ये आपल्याला ऑफकोर्स आपल्या नीड्स वाढलेले आहेत. बघा पुढे काय सांगितलंय, फ्युएल. बर्निंग ऑफ द फ्युएल लाईक कोल, टिम्बर. हा, आधी पहिल्यांदा तुम्हाला काही डाऊट आहे का ते विचारून घेते, नाहीतर नॅचरल मध्ये काही डाऊट आहे का? काय डाऊट आहे मुलांनो? क्लिअर होत आहे सगळ्यांना? येस. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा, आता बघा, आता हे आहेत फ्युएल. हा, बर्निंग ऑफ द फ्युएल लाईक कोल, टिम्बर, एलपीजी, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीजेस कार्बन डायऑक्साइड. हे सगळे जे आहेत, सगळे हे पदार्थ आहेत बघा. हे सगळे कुठलाही असू द्या मुलांना, साधा कागद घ्या तुम्ही, त्याला तुम्ही समजा जाळलं तर खूप असं सूक्ष्म निरीक्षण ज्याला म्हणतो ना आपण, ते केलं तर तुम्हाला त्यातनं थोडासा धूर बाहेर पडताना दिसतो आणि तो कागद पूर्ण जळून गेल्यानंतर त्याची ऍश शिल्लक राहते. दॅट इज कॉल्ड एज कार्बन. समजलं सगळ्यांना? आणि त्यातनं जो काही धूर बाहेर पडतो तो पण तुमचा हवेमध्ये मिक्स होतो, आणि ज्या ज्या वेळेला तो हवेत जातो की नाही तेव्हा हवेमध्ये तुमचा एअरमध्ये ऑक्सिजनची जे आहे ना लेवल, त्याच्याशी रिॲक्ट होतो आणि CO2 फॉर्म होतोय मुलांनो. त्यामुळे डबल इफेक्ट मिळतोय त्याचा. कळतंय सगळ्यांना? हा. आता हा कोल जाळला काय किंवा टिंबर जाळलं काय किंवा एलपीजी, हा केरोसिन, हे सगळे जे आपले आहेत हे फ्युएल म्हणून काउंट केले जातात बघा, म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे फ्युएल. आता हे सगळे, आता गाड्या जेव्हा आपल्या जातात तेव्हा धूर बाहेर पडतो, पीयूसी करायला सांगतात ना तुम्हाला, का? तर पीयूसी केल्यानंतर जे काही तुमचं पोल्युशन आहे ना त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतोय, कारण गाड्या आपल्या सगळ्या आहेत त्या डिझेल आणि पेट्रोलवर चालतात.
आणि डिझेल आणि पेट्रोलमध्ये जेव्हा त्यांचं ऍज अ फ्युएल म्हणून यूज केला जातो, तेव्हा ऑफकोर्स त्यातनं बाहेर पडणारा धूर आहे तो तुमचा ऑफकोर्स कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड असणार आहे. कळत आहे? मग हे सगळं जे आहे हे आपण व्हेकल यूज करतोय म्हणून हे सगळं आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये मिक्स होत आहे. जर आपण व्हेकल्स नाही वापरल्या, प्रत्येकाने जर ठरवून घेतलं की लॉंग रूट साठीच मी गाडी वापरेन, एरवी मी सायकल वापरेन किंवा जे वॉकेबल डिस्टन्स आहे तिथे मी चालणारच, तर कितीतरी पटींनी आपण ते पोल्युशन आहे ते कमी करू शकतोय. म्हणजे हे सगळं आपण केलेलं आहे म्हणून ते काउंट कशामध्ये होत आहे? मॅनमेड मध्ये. क्लिअर सगळ्यांना? आता फ्युएलचा दुसरा पार्ट काय सांगितलंय बघा त्यांनी, बर्निंग ऑफ द सॉलिड वेस्ट, ऍग्रिकल्चर वेस्ट इन ओपन स्पेस कॉजेस द एअर पोल्युशन. काय सांगा, किती कळलं तुम्हाला ह्याच्यातनं? आता मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे काय असतं, एक मोस्टली खेडेगावांमधला एक मी तुम्हाला हे उदाहरण देते की त्यांना एक सवय असते सगळा कचरा गोळा करायचा आणि त्याला पेटून द्यायचा, म्हणजे त्यांचा एरिया ते क्लीन करतात. पण त्यांना कळत नाहीये की तुमचा एरिया तुम्ही क्लीन करता त्याच वेळेला तुम्ही एअर पोल्युशन क्रिएट करताय. समजते? कारण त्यांच्याकडे तेवढं सायन्सचं ज्ञान नसतं, त्यांना फक्त क्लीन माहिती आहे आणि ते क्लीन कसं करायचं, तर सॉलिड वेस्ट आहे त्याला जळवून टाकायचं, एवढंच त्यांना माहिती. मग त्याच्यामध्ये टायर जाळले जातात, त्याच्यामध्ये प्लास्टिक जाळलं जातं किंवा अजून काय काय जाळलं जातं आणि ते सगळं दिवसभर त्यातनं धूर बाहेर पडत असतो. म्हणजेच स्वतःच्या एरियामधली जी काही त्यांची एअर आहे ती पोल्युटेड करण्याचं काम ते स्वतःच करत असतात. समजतंय? कारण हे सगळं ते ओपन स्पेसमध्ये करत असतात आणि तोच धूर कधी कधी तुमच्या घरात येत असतो. इव्हन बऱ्याच वेळेला तुमच्या घरातल्या लोकांनाही सवय असते धूर करायची, त्यांचं अज्ञान असतं, त्यांना समजत नसतं ते, पण ते तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. कारण ते एअर मध्ये मिक्स होतं आणि तीच एअर तुम्ही इनहेल करत असता, त्यामुळे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम वाढत असतात. सेकंड काय सांगितलंय मॅनमेड मध्ये? इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे का, तर आपल्याला स्वतःला जर डेव्हलप करायचं आहे, जर स्वतःला जर प्रोग्रेस करायचं आहे, तर इंडस्ट्रियलायझेशन होणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जॉब मिळणं गरजेचं आहे ना, तुमच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे ना. हा, पण त्याच्यामधनं काय दुसरे इफेक्ट कसे होतात बघा, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये एखादं प्रोडक्शन घेतलं जातं तेव्हा ऑफकोर्स त्याच्यामध्ये अनवॉन्टेड मटेरियल असतं आणि मग त्या अनवॉन्टेड मटेरियल मध्ये काय असतं, एक तर ते गॅस फॉर्म मध्ये असू शकतं, लिक्विड फॉर्म मध्ये असू शकतं किंवा सॉलिड फॉर्म मध्ये असू शकतं. तर जे गॅसेस फॉर्म मध्ये आहेत ते स्मोक म्हणून रिलीज होतात. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघत असाल कधीतरी ती चिमणी म्हणून लावलेली असते बघा, खूप उंच एक पाईप नेलेला असतो, त्याला एक लिमिट दिलेलं असतं. जेव्हा इंडस्ट्री इस्टॅब्लिश केली जाते की नाही, तेव्हा त्या इस्टॅब्लिश करणाऱ्या मालकांना तुमच्या रेसिडेन्शियल एरिया पासून जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर दूर तुम्ही इंडस्ट्री स्थापन करायची, असं एक लिमिट दिलेलं असतं. शिवाय जे जिथून म्हणजे त्या इंडस्ट्रीच्या आसपास जर एखादी रिव्हर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळं जे काही टाकणार आहात ते सगळं म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करून टाकायचं आहे. डायरेक्टली तुमच्या रिलीज होणारं मटेरियल लिक्विड तुम्ही त्या रिव्हर मध्ये टाकायचं नाही. शिवाय गॅसेस स्मोक रिलीज करायचे आहेत, त्याचे पाईप पण तुमची ती चिमणी जी म्हणतो ती खूप हाय असते बघा, म्हणजे ह्याचा अर्थ असा की ती कमीत कमी तुमच्या लोकांच्या एक रेंज पासून ती उंच असावी, जेणेकरून तो स्मोक आहे तो सगळा वरचेवर हवेमध्ये जाईल. क्लिअर? आणि हे सगळे नियम घालून दिलेले असतात, पण बऱ्याच वेळेला हे नियम फॉलो होत नाहीत मुलांना आणि त्यामुळे मग कुठेतरी ते त्रास होतो. मग आता त्यातनं कोणते कोणते गॅसेस रिलीज होत आहेत बघा. स्मोक इज रिलीज इन द लार्ज क्वांटिटी ऑफ व्हेरियस फॅक्टरीज, सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड आणि कॉटन सीड पावडर इन द एअर. आता हे आपण जर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुमचे पॅरेंट्स वगैरे असतील तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी गप्पा टप्पांमधनं बऱ्याचशा कळलेल्याही असतात. तिसरं काय सांगितलंय बघा, ऍटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट. आता हा जरा तुमच्या रेंजच्या बाहेर येईल, कारण जिथे न्यूक्लिअर प्लांट्स म्हटले जातात ना तशा प्रकारचं, की जिथे म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी तयार केली जाते, त्यामुळे ऑफकोर्स तिथे जे इलेमेंट वापरले जातात ना ते मोठे म्हणजे रेडिएशन करणारे असतात. आता त्याचं एक्झाम्पल दिलंय बघा त्यांनी, यूज ऑफ द एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम रिलीजेस रेडिएशन्स इन द एअर अँड दस पोल्युशन ऑकर्स. आता ह्यातनं होणारं जे काही हे आहे ना पोल्युशन, ते एकदम अवघड असतं, सॉलिड असतं, कारण जर ते रेडिएशन्स वगैरे
आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये असतील किंवा तिथे जर पडले तर त्याचा इफेक्ट लाईफ लॉंग होत असतो. म्हणजे अगदी समजा कार्बनच्या किंवा CO2च्या याच्यामध्ये तुम्ही राहिला तर तुम्हाला थोडा एक अस्थमाचा त्रास होईल किंवा तुमच्या पुरताच तो एका पर्सन पुरता रिलेटेड राहील. पण हे रेडिएशन वगैरे असतं की नाही, त्याचा इफेक्ट तुमचा पिढ्यानपिढ्या राहू शकतो. त्यामुळे हे जे प्लांट्स आहे किंवा हे जे काही एनर्जी प्लांट्स म्हणजे वनस्पती नाही हा मुलांना लक्षात ठेवायचं, इंडस्ट्रीचं रिलेटेड आहेत एनर्जी प्लांट्स आणि ब्लास्ट म्हणजे हे तुमचं एक फॅक्टरीशी रिलेटेड आहे. आणि हे सगळं कोणी केलेलं आहे? ह्युमन बिंगनी केलेलं आहे. त्यामुळे ऑफकोर्स त्याचं काउंटिंग कशामध्ये केलं जाणार आहे? मॅनमेड रिझन्स मध्ये. क्लिअर सगळ्यांना? आता एक रिव्हिजन मध्ये नुसतं तुम्हाला सांगते की एअर पोल्युशन हे तुमचं दोन टाईपने होत आहे. एक तर आहे नॅचरल आणि दुसरं आहे मॅनमेड. तर नॅचरल मध्ये जे नॅचरली होतं लाईक व्हॉल्कॅनो इरप्शन, अर्थक्वेक, सायक्लॉन्स, फायर, फॉरेस्ट फायर्स, मायक्रोब्स, हे सगळे आहेत ते तुमचे नॅचरल मध्ये. एक फक्त लक्षात ठेवण्यासाठी नेहमी हे पॉइंट लक्षात ठेवायचे आणि ऑफकोर्स त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्ही वन वन पॉइंट मध्ये जसं इथे दिलंय तसं द्यायचं. आणि हे पॉइंट सांगताना त्या प्रत्येक पॉइंटला मार्किंग करायचं म्हणजे तुमचं आन्सर पॉइंट वाईज आलं हे क्लिअर होतं. आणि मॅनमेड मध्ये फ्युएल मध्ये तुम्हाला दोन टाईप सांगितले. तर फ्युएल नंबर 1 म्हणायचं, फ्युएल नंबर 2 म्हणायचं. दुसरं आहे इंडस्ट्रियलायझेशन. तिसरं आहे ऍटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड द ब्लास्ट. आणि यांचं तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आत्तापासून परफेक्ट राहायचं मुलांना. तुम्ही विचार करत असाल की आम्ही 8वीला आहोत, आम्ही शॉर्ट आन्सर लिहिलं तरी आम्हाला मार्क्स देत आहेत. फक्त एवढंच असतं की मुलांनी काहीतरी लिहिलंय त्यांना नाराज करायचं नाही म्हणून मार्क्स दिले जातात. पण जेव्हा तुम्ही पंक्च्युअल व्हाल, परफेक्ट आन्सर द्याल, तुमचं प्रेझेंटेशन खूप छान असेल, तेव्हा तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवता. आणि ही सवय जर तुम्हाला लहानपणापासून असेल ना, म्हणजे छोट्या स्टँडर्ड पासून, तर पुढे जाऊन मात्र मग तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. कारण ती स्वतःला तुम्हाला सवय लागलेली असते पॉइंट वाईज आन्सर लिहायची, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायची, एक्सप्लेनेशन विथ डायग्राम काढायचं. आणि नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन तेव्हा तुम्ही असेच दोन ब्लॉक तयार करायचे असतात. म्हणजे ए ग्रुप आणि बी ग्रुप आणि मग ते डिस्टिंग्विश करायचं असतं. ह्या सगळ्या सवयी आहेत त्या सगळ्या तुम्हाला आत्तापासून असणं खूप गरजेचं आहे. आता बघा काय सांगितलंय, थिंक अबाउट इट मध्ये तुम्हाला सांगितलंय व्हॉट आर द रिझन्स अदर दॅन द अबोव्ह मेन्शन रिस्पॉन्सिबल फॉर एअर पोल्युशन. अजून दुसरं म्हणजे हे जे काय सांगितलं हे सोडून दुसरं काय तुम्हाला येतं का, आठवतं का? आणि वेदर द व्हेकल्स विथ 2 स्ट्रोक इंजिन कॉज मोर पोल्युशन दॅन 4 स्ट्रोक इंजिन. आता ह्याच्यातलं तुम्हाला जास्त नॉलेज असणार आहे, 4 स्ट्रोक काय आणि 3 स्ट्रोक काय, जे तुम्ही बरेच जण गाड्या चालवणारे असणार आहेत. त्यामध्ये त्याच्यामध्ये इव्हन याच्यामध्ये हे पण असतं की तुम्ही कोणत्या प्रकारचं फ्युएल वापरता त्याच्यावरही तुमचं पोल्युशनचा जे इफेक्ट आहे तोही डिपेंड असतो. तर थिंक अबाउट इट याच्यावर काय करायचं आहे, तुम्ही विचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही आठवायचं आहे की आपण हे आज जे शिकलो ते सोडून अजून काही पोल्युशन घडवणारे घटक आपल्या आसपास आहेत का किंवा आपल्या माहितीत का आहेत का, असतील तर ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता फक्त एवढ्यापर्यंत जाऊया कारण एअर पोल्युशन सोडून आपण जास्त काही शिकायचं नाही. आज एकच टॉपिक छोटासाच घ्यायचा. Piping in the industry, piping in the industry. There, there had been thick fog in London due to the air pollution during 5th and 9 December 1952. Smoke due to the burning of coal had been mixed. Dark shadow of the smog remained on the city for the consecutive 5 days. Same situation occurred again during 3rd and 6th December 1962. बघा आता एक म्हणजे तुम्हाला नॉलेज असावं म्हणून सांगितलं की आपण आता हे स्मॉग काय असतं तेही मी तुम्हाला सांगते. सकाळी कधीतरी खूप थंडीच्या दिवसांमध्ये धुकं पसरतं बघा आणि तुम्हाला समोरचं दिसत नाही बघा, बऱ्याच वेळेला अगदी 4 फुटावरचं पण दिसत नाही. तशी जी सिच्युएशन आहे ना त्याला स्मॉग म्हणतात. पण ती आपली नॅचरली असते आणि त्याच्यामध्ये कुठलाही पोल्युशन नसतं, त्याच्यामध्ये कुठलेही हार्मफुल पोल्युटन नसतात. पण ते हे लंडनमध्ये जो इन्सिडेंट घडला तो असा घडला होता की त्या 4-5 दिवसांमध्ये म्हणजे इतकं ते कोल बर्निंगमुळे
स्मोक तयार झाला होता की जवळजवळ 5-6 दिवस ते सिटी मधल्या लोकांना काहीही दिसत नव्हतं. आता ह्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की आपल्या इकडे जरी आपण मुंबई म्हटलं की इंडस्ट्रियल एरिया आहे, तरी मुंबईमध्ये आपल्या कधी असा स्मोक किंवा असा फॉग तुम्हाला दिसत नाही. पण दिल्लीचं जर तुम्ही बघितलं तर पोल्युशन मध्ये नंबर 1 ला दिल्ली आहे. आणि जर तुम्ही न्यूज वगैरे काय बघत असाल तर ज्या ज्या वेळेला असं काहीतरी फॉग येतो, स्मॉग येतो, तेव्हा तुम्हाला त्या दिल्लीचं चित्र दाखवतात बघा. हे तुम्हाला स्वतःला हे कळत असेल की कशा प्रकारे हे सीन असू शकेल आणि हाच सीन पुन्हा कधी रिपीट झाला मुलांना, पुन्हा पुढच्या 10 वर्षांनी रिपीट झाला. म्हणजेच हे असे जे आहेत की ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. आता दुसरं काय सांगितलं बघा, इन 1948 फर्स्ट Petersburg was named as the Black City when smoke and shoot caused night-like situation during the daytime. सेम इन्सिडेंट पुन्हा तिकडे घडला. आता हे पीटर्सबर्ग मध्ये घडलं. तर हे फक्त ऍज अ नॉलेज म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. कधीतरी चुकून याच्यावर विचारला तर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि नाहीच प्रश्न विचारला तर तुमच्याकडे तुमचं नॉलेज अपडेट असावं म्हणून हे नेहमी लेसन रीड करताना थोडस रीड करून ठेवत चला. हे 2 इन्सिडेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की नाईट टाइम मध्ये कशा प्रकारचं हे इन्सिडेंट घडून झाला. पुढे मला असं वाटतं येस, सल्फर, कार्बन, ऑक्सिजन, एअर पोल्युशन सोर्सेस अँड इफेक्ट. हा, आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगते बघा, हा चार्ट खूप तुमच्यासाठी महत्वाचा आहे की एअर पोल्युटंट कोणते आहेत. म्हणजे आपण जर एअर पोल्युशन बघतोय तर एअर पोल्युटंट म्हणजेच हे सगळे तुमचे एअर मध्ये असणारे सगळे तुमचे हे इलेमेंट. मग सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, ऑक्सिजन ऑक्साइड्स ऑफ द नायट्रोजन असतील, पार्टिक्युलेट मॅटर असेल, डस्ट पार्टिकल्स असतील, पेस्टिसाइड्स असतील, मिथेन गॅस असेल, हे सगळे तुमचे झाले एअर पोल्युटंट. आता ह्यांचे सोर्सेस म्हणजे हे कुठून तयार होऊ शकतात किंवा ह्यांचा सोर्स निर्माण होण्याचं हे कोणतं आहे, तर सल्फर डायऑक्साईड हा फॅक्टरीमध्ये तयार होत असतो. कार्बन मोनॉक्साईड हा तुमचा व्हेकल्स आणि इंडस्ट्री मधून तयार होत असतो. ऑक्सिजन ऑक्साइड्स ऑफ द नायट्रोजन हे तुमचे व्हेकल मधनं बाहेर पडत असतात. पार्टिक्युलेट मॅटर हे तुमचे व्हेकल आणि इंडस्ट्री मधून बाहेर पडतात. डस्ट ऑफकोर्स व्हेकल आणि इंडस्ट्री मधून बाहेर पडतात. पेस्टिसाइड्स हे तुमचे मोस्ट ऑफ दी फार्मिंग इंडस्ट्री मधनं म्हणजे प्रोडक्शन अँड युजेस ऑफ द पेस्टिसाइड्स मधनं. आणि मिथेन गॅस हा इंडस्ट्रियल लिकेज असू शकतो, कारण तो जिथे तयार होतो तिथून तो लीक होण्याचे चान्सेस असतात. तर इफेक्ट कसे आहेत ना, ऑफकोर्स सल्फर डायऑक्साईडचं म्हणजे काय असणार आहे, तर इरेशन ऑफ आईज, रेस्पिरेटरी ट्रॅक, एक्सेस म्युकस, कफ, ब्रीथ, म्हणजे सगळा हा कुठे तुमचा पकडला जातो, तर तुमचं रेस्पिरेटरी ट्रॅक जाम केला जातो किंवा त्याच्यावर त्याचा इफेक्ट होत आहे. कार्बन मोनॉक्साईडमुळे काय होत असतं, तर ऑफकोर्स जेव्हा जेव्हा तुमचं कार्बन आणि ऑक्सिजन यांचे रिएक्शन होते तेव्हा तो एअर मधला जो ऑक्सिजन आहे तो यूज केला जातो. त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला जो हवा आहे ऑक्सिजन तो कमी पडतो. म्हणून काय होतं, त्याची कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती कमी होऊन जाते. नंतर ऑक्साइड्स ऑफ द नायट्रोजन मध्ये काय होत आहे, इरिटेशन ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक आणि लंग्स, म्हणजे थोडक्यात काय आहे, आपल्या ब्रिथिंगवर त्याचा इफेक्ट होतोय. मोस्ट ऑफ द तुम्ही सगळे बघाल तर तुम्ही जे एअर पोल्युशन मुळे होणारे इफेक्ट आहेत मुलांना, ते सगळे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर काम करत असतात बघा. म्हणजेच सगळ्यात हानिकारक किंवा आपल्याला त्रासदायक काय होत असेल, तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो, ऑक्सिजन कमी पडतं, कधीतरी कफ तयार होतो, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक आहे तोच आपला पकडला जात आहे. त्याच्यानंतर डस्ट मध्ये तुम्हाला सिलिकॉसिस सांगितलंय. आता एक लक्षात ठेवायचं, इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त जे पार्टिकल्स असतात आणि त्या एरियाच्या जवळ जर तुम्ही राहत असाल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे अशा प्रकारचे पोल्युटंट्स तुम्हाला मिळत आहेत. पेस्टिसाइड जर जास्त प्रमाणामध्ये तुमच्या श्वासामधनं गेले तर मेंटल विकनेस येतो, डेथ होण्याची शक्यता असते. मोस्टली केअर केली जाते, बऱ्याच वेळेला मास्क यूज केला जातो जेव्हा जेव्हा फवारणी करतात तेव्हा. पण न कळत जर का तुम्ही गेलं ब्रिथिंग मध्ये तर मात्र त्याचा इफेक्ट तुमच्यावर जास्त होतोय. आणि मिथेन ऑफकोर्स पॉइझनिंग, स्किन कॅन्सर, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसीज. आता कधीतरीच होणारा हा लिकेज आहे पण त्याच्यातनं मिळणारा इफेक्ट मात्र जास्त हार्मफुल आहे, कारण तो पॉइझनस आहे. आणि ऑफकोर्स त्याचा इफेक्ट कशावर होणार आहे,
रेस्पिरेटरी ट्रॅकवर होणार, त्यामुळे अस्थमावाले जे लोक आहेत त्यांना त्याचा जास्त इफेक्ट जाणवतो. कधीतरी म्हणजे स्किनवर त्याचा इफेक्ट दिसू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला एअर पोल्युशनचे जे इफेक्ट आहेत ते तुम्हाला ह्युमन जास्तीत जास्त दिसत असतात. त्यामुळे कमीत कमी एअर पोल्युशन कसं होईल याची काळजी तुम्ही करायची आहे. मेंटेन करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. ठीक आहे. काय कोणाला समजलं नाही आतापर्यंतच्या भागामध्ये काय डाऊट असतील तर बघूया आपण. सगळं समजलं. व्हेरी गुड. अभ्यास करता सगळेजण. लेसन झाला आताच माझं लेक्चर झालं की पुन्हा 1 वीक तुम्हाला मिळतो. किती जण ते शिकवलेला भाग वाचतात रे? रीडिंग किती वेळा करता सांगा मला बघू दे. नो, नोबडी, नोबडी. ठीक आहे. ऍटलिस्ट 1 टाइम. व्हेरी गुड. तो वाचायचाच आहे, कारण जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वेळा वाचाल तेव्हा तुम्हाला तो जास्तीत जास्त समजत जाईल. एकदा वाचून तुम्हाला समजणार नाही. 2-3 वेळा वाचाल तेव्हा समजेल आणि मग तुम्हाला त्यातनं प्रिपरेशन करणं इझी होईल. ओके. ठीक आहे. चला आज आपण थांबूया इथे. ओके. बाय बाय. Bye, miss. Thank you, miss. येस. बाय.